हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करत आहे। कालचा काही माझा राहिलेला आहे अर्धा व्हिडिओ, तो मी इथे भरून घेत आहे। बघा इथे मेन फॅब्रिक मी इथे जॉईन करून घेतलेला आहे आणि साईड पार्ट दोन्ही आपले तयार आहेत आणि आता आपण एकमेकाला जॉईन करणार आहोत। तर ह्या ब्लाऊजचे जे मापे आहेत ते मी बॉडीवरनं घेतलेले आहे आणि स्क्रीनवरती मापेवरती देणार आहे, तुम्ही बघून घ्या। तर इथे बघा आता आपण साइड पार्ट आता जोडून घेणार आहोत। हे अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि जॉईन करायचे आहे। भरपूर असे व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता। भरपूर ब्लाऊजचे व्हिडिओ टाकलेले आहेत। 40 साईज, 45 साईज, 30 साईज, 28 साईज, भरपूर असे वेगवेगळे कटिंगचे टिचिंगचे व्हिडिओ टाकलेले आहे, तुम्ही बघू शकता। आणि कुठले व्हिडिओ बघायचे आहेत ते सुद्धा कमेंट करून सांगा मैत्रिणींनो। इंस्टाग्रामला सुद्धा आहे मी, फॉलो करा। यूट्यूबला सबस्क्राईब करा, लाईक करा। तुमचा चॅनल असेल तर तुम्ही सुद्धा मला कमेंट करू शकता, मी करणार नक्की तुम्हाला। इथे बघा डबल टिच करायची आहे आपल्याला। थोडेसे नॉचेस मारून घेतलेले आहेत म्हणजे शेप आपला खूप छान होतो मस्त। आणि ही मीडियम आहे म्हणजे मुलगी आहे त्यानुसार ब्लाऊज आहे तिचा। 30 कंबर आहे तिची, 35 छाती आहे, त्यानुसार हा ब्लाऊज मी बनवलेला आहे। खूप सुंदर सुद्धा बसलेला आहे। 2 ब्लाऊज होते त्यांचे। इथे आपण जशी आपण क्रॉस पट्टी लावतो त्या पद्धतीने इथे खालच्या साईडला क्रॉस पट्टी न लावता अशी पट्टी लावलेली आहे मी। आतल्या साईडला फोल्ड करते खालच्या साईडला, तर डबल टिचिंग करून घेत आहे आणि आतून फोल्ड करायचा आहे जेणेकरून सपोर्ट राहतं। मोठी अशी पट्टी घ्यायची, माझ्याकडे कपडा असेल तर मोठी घेते किंवा मग छोटी लावते मी, असं काही नाही। 3 इंचाची होती माझ्याकडे, ती घेतलेली होती मी। बघा छान अशी फिनिशिंग आलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण गळ्याला पट्टी लावून घेऊया हुकलूकची। आता ही हुकची पट्टी आहे ती आतून फोल्ड करणार आहे। लूकची असेल तर आपण आतल्या साईडला फोल्ड करतो, वरच्या साईडला फोल्ड करतो सॉरी। तर असं दुमडून घ्यायचं आहे आणि मस्त फिनिशिंग आपली देऊन घ्यायची आहे। 2 टिपा देऊ शकता तुम्ही, हात शिलाई सुद्धा करू शकता। छान अशी फिनिशिंग आपली तयार झालेली आहे बघा। इथे थोडंसं छाटून घ्यायचं आहे गळा आणि आपले गळा कितीचा आहे तो बघायचा आहे। आणि बॅक आणि फ्रंट दोन्ही गळा मला एकदम मीडियम सांगितलं होतं त्यांनी, तर त्या पद्धतीनेच मी इथे गळा केलेला आहे। 6 इंच आहे तर 6 इंच सांगितलं होतं, तर ते 6 इंचच आपल्याला घ्यायचं आहे। भरपूर अशा ताईंचे व्हिडिओ आहेत, खूप छान आहेत, कारण की ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी असते। तर त्या आपल्याला जी पद्धत सरळ सोपी वाटते ती पद्धत आपण बघतो आणि ट्रिक वापरतो त्यांची। तर कुठले व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर मला नक्की कमेंट करा। इथे बघा खालीवर थोडासा कपडा झालेला आहे बगलेमध्ये आपण टिचिंग करताना, तो आपल्याला छाटून घ्यायचा आहे आणि मागचा आणि पुढचा भाग सेम करायचा आहे। इथे पुढच्या भागाचं पण आपल्याला इथे हे करायचं आहे, छाटून घ्यायचं आहे। जेव्हा आपण अस्तर वगैरे जॉईन करून घेतलेला आहे तेव्हा धागे वगैरे इकडं तिकडं होतात, ते मग नंतर आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही। बघा किती छान अशी फिनिशिंग आलेली आहे बघा। आता शोल्डर आपण जॉईन करून घेऊया, पाइपिंग वगैरे करून घेतलेली आहे। डबल शिलाई मारायचं विसरायचं नाही आहे। आता मी तुम्हाला ह्याच्यानंतर 40 साईजचा जो ब्लाऊज आहे त्याची मी कटिंग करणार आहे, तर तो तुम्हाला बघायला मिळणार आहे। कटिंग आणि टिचिंग ते दोन्ही बघायचं विसरू नका मैत्रिणींनो। इथे आपली जी फिटिंग आहे ती 7.5 आहे कमरेची, ती आपण टाकायची आहे।
तशीच वरती पण 8.25 वरती आलेली आहे, ती सुद्धा टाकून घेणार आहोत. तशीच आपण आपल्याला जी माप टाकायचं आहे तो हुकची जी पट्टी आहे आपली लूकची, ती सोडूनच माप टाकायचं आहे मैत्रिणींनो. दोन्ही साईड बरोबर होती मग आपली. आता आपण मागच्या साईडचं पण आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे. मी आधी मार्किंग करून घेत असते आणि नंतर मग इथे साईड पार्ट एकावर एक ठेवून मी इथं टिप करून घेत असते, नंतर फोल्ड करत असते. तर तुम्ही कशा पद्धतीने, काही लोक कसे डायरेक्टली असं ठेवून घेतात, त्या पद्धतीने पण मी करते. असं काही नाही, कोणची पण ट्रिक तुम्ही वापरा. मध्य काढून डायरेक्टली आपला मागचा पुढचा भाग ठेवून एक टिप करून घेतली. परत आपण आतल्या साईडला सुद्धा करू शकतो. भरपूर वेगवेगळी पद्धत आहे सगळ्यांची स्टिचिंग करण्याची, फिटिंग करण्याची. तुम्हाला कुठली आवडते ते तुम्ही फॉलो करा. इथे एक्स्ट्रा धागा वगैरे टोन वर्क खूप होतं आणि खूप छोटी साईज दिली होती टोन वर्कची, त्यामुळं ते ब्लाऊजला पण अर्धी स्लीवला आलेला आहे आणि एवढा पण खास नव्हता. त्याच्यावरच्या साड्या खूप छान आहेत दोन्ही पण. निळ्या कलरची एक साडी होती आणि हा एक जांभळ्या कलरची होती, पण ब्लाऊजला थोडं वर्कच आहे अर्धा अर्धा. तर मी इथे जॉईंट देऊन घेतलेला आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित टिप करून घ्यायची आहे. दोन 3 टिपा देऊ शकता तुम्ही, तुम्हाला जेवढ्या टिपा हव्या आहेत तेवढ्या. आता मी प्रत्येक ब्लाऊजला मी 4 ते 5 टिपा मारून देत असते दोन्ही साईडला, 4-4, 5-5, म्हणजे जेणेकरून कधी लूज पाहिजे असेल तर लूज करू शकतात. कमेंट नक्की करा मैत्रिणींनो, तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता तुम्ही, ते मला नक्की कळेल. बघा, इथे आपली फिटिंग टाकून घ्यायची आहे. दंड घेराची जी असते आपली फिटिंग तीच टाकून घ्यायची आहे तुम्ही. मी डायरेक्ट ब्लाऊजवर चेक करत असते, पण आता ब्लाऊज नाही आहे म्हणून मी आपली तिथे पण बघत आहे. इथे आपली समोरची जी फिटिंग आहे ती सुद्धा आपण मार्किंग करून घेणार आहोत. इथे टोन वर्क आलेला आहे, त्यासाठी मी एकदम हळूवार पद्धतीने इथे स्टिचिंग करत आहे आणि मागे पुढे करून आपण व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे. त्याला पुन्हा एक शिलाई मारून घेऊया. बघूया कसा झालाय आपला ब्लाऊज. सुंदर ब्लाऊज झालेला आहे बघा. इथे मी जॉईंट लावलेला आहे दोन्ही बाह्याला, त्यामुळं ते थोडंसं दिसतं तर काही प्रॉब्लेम नाही. तेच कपड्याचा मी इथे लावलेला आहे, त्यामुळं पर्यायच नव्हतं, कारण की खूपच लहान होता तो ब्लाऊज पीस, रुंदीला एकदम कमी होता, त्यामुळं मग मला जॉईंट द्यायला लागलं. छान असा ब्लाऊज तयार झालेला आहे आपला, बघू शकता तुम्ही. प्रेस कटचा शेप छान आलेला आहे आणि त्याच शेपवरती तो जॉईंट आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा आता कटिंगचा व्हिडिओ बघू शकता. ह्याचा कटिंगचा व्हिडिओ मी ब्लू कलरचा ब्लाऊज आहे, सेम 2 आहेत, तर त्याचा कटिंगचा व्हिडिओ तुम्ही बघा. हा पण त्याच्यावरच कटिंग केलेला आहे. प्रॉपर अशी फिटिंग आलेली आहे बघा. बगलेमध्ये कुठेही असं ब्लाऊज आपला काही झालेलं नाही आणि त्यांनी घातला पण नेला पण त्यांना खूप छान पण बसलेला आहे. तर इथे बघा, आपण कंबर पुन्हा मोजून घेणार आहोत. आपली जी फिटिंग आपण लिहून घेतलेली आहे तेवढी आहे का बरोबर. बरोबर आहे आपली फिटिंग. एकदा चेक करत आहे मी, व्यवस्थित फिटिंग आहे का कंबरेतली, बगलेमधली ती व्यवस्थित आपली आलेली आहे का, ते आपलं सगळं चेक करून घ्यायचं. पुन्हा मग कस्टमर आले तरी आपल्याला काही
टेन्शन नाही. आपण दुसरा काम करत राहतो, त्यामुळं मग हे झालं ते झालं असं काही होत नाही. त्यामुळं सगळं चेक करून घडी घालून ब्लाऊज ठेवून द्यायचा आहे. आता याला हुक करायचे आहेत. झालं. लूक तर मशीनवरच होतात माझे. कधी कधी एकदम भारी साडी असेल तर मग मी हाताने करत असते ते धाग्याचे, कारण की लवकर खराब होणार नाही त्यासाठी. अशा पद्धतीने आपला ब्लाऊज रेडी आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मैत्रिणींनो, ब्लाऊज आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. कुठले व्हिडिओ बघायचे आहेत ते मला कमेंट नक्की करा. चला बाय. थांबूया इथेच आपण आता.